कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। विरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर हा भारताला घाबरला। पाकच्या सार्वभौमत्वाला धक्का लागल्यास पूर्ण ताकदीने उत्तर देऊ, असीम मुनीरकडून भारताला पोकळ धमकी। युद्धाच्या भीतीने बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकिस्तानी सैन्यानं कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा आणि सुंदरबनी त्यासोबतच अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला। 1971चा पराभव विसरू नका। 90,000 सैनिकांच्या पॅन्ट अजूनही लटकत आहेत। बलूच नेते अख्तर मेंगल यांचे पाकिस्तानी जनरल मुनीर यांना सडेतोड उत्तर। काश्मीरमध्ये पर्यटक येण्यास सुरुवात। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली होती। दरम्यान आता पर्यटकांनी दल लेक परिसरात शिकारा रायडर्सचा आनंद घेतलाय। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। देशात उद्या 295 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल। महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार। सुरक्षा यंत्रणांचं मॉकड्रिल घ्या। विद्यार्थी नागरिकांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्या। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश। अलर्टसाठी सायरन वाजवण्याच्याही सूचना। महाराष्ट्रातील 3 शहरं सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील। मुंबई, उरण आणि तारापूरचा कॅटेगरी 1 मध्ये समावेश, तर ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवडचा कॅटेगरी 2 मध्ये समावेश। जम्मू काश्मीर, दादर, नाशिक, नागपूरसह देशभरातील अनेक शहरातील शाळांमध्ये सायरन वाजवून तपासणी। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी सायरन लावले। मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्यात 40 मिनिट बैठक। पंतप्रधान मोदींची बैठकांची मालिका सुरूच। मॉकड्रिल संदर्भात गृह मंत्रालयाची राज्याच्या सचिवांसोबत बैठक सुरू। एनडीआरएफ, एसडीआरएफ अधिकारी बैठकीला उपस्थित। शहबाज शरीफ कुठे आहेत? पाकमध्ये पत्रकारांचा प्रश्न, तर पाकिस्तानचे पंतप्रधान सर्व गोष्टींची माहिती घेत आहेत। उपपंतप्रधान इशाक दारचं उत्तर। पाकिस्तानच्या विशेष अधिवेशनात रिकाम्या खुर्च्या। पाक मंत्री आणि खासदारांची दांडी। देश युद्धाच्या उंबरठ्यावर असताना सरकार गंभीर नाही। मौलाना रहमाननं पाक सरकारला धारेवर धरलं। यूएनएससी मधील पाकिस्तानचा दावा फोल। बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतंही अधिकृत निवेदन नाही। आमचं उद्दिष्ट साध्य झालं, पाकनं केला होता कांगावा। अरबी समुद्रात चीनची हेरगिरी वाढली। भारतीय नौदलही सतर्क। चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय। भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष। दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त। पहलगाम हल्ल्याआधीच गुप्तचर यंत्रणांकडून अलर्टनंतर मोदींचा काश्मीर दौरा रद्द। मग सामान्य पर्यटकांची सुरक्षा का करू शकला नाहीत? मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल। पाकिस्तानी आर्मी जनरल असीम मुनीरला भारताच्या हल्ल्याची भीती। पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला धक्का लागल्यास पूर्ण ताकदीने उत्तर देऊ, असीम मुनीरची पोकळ धमकी। युद्धाच्या भीतीने बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय सैन्याकडूनही चोख उत्तर। भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षेपणास्त्रांमध्ये वाढ। डीआरडीओ नौदलाकडून स्वदेशी बनावटीच्या MIGM माइनची समुद्रात यशस्वी चाचणी। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा निर्बंध वाढवले। देशासाठी लढायला तयार। जैसलमेरच्या सादे गावातील मेंढपाळांचा निर्धार। भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलं। पाकची शेती संकटात। खरीपाच्या सुरुवातीलाच 21% पाणी टंचाई। लवकरच झेलमचंही पाणी थांबवणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या। सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश।
अहिल्यानगरमध्ये अहिल्या देवींच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार, मुलींसाठी खास ITI तयार करण्याचाही निर्णय। कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 1 रुपयात पीक विमामुळे 6000 कोटींचा भूर्दंड, बनावट अर्ज करून पीक विमा लाटल्याचे प्रकार उघड। बेस्टच्या तिकिटात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता, भाडेवाढीच्या प्रस्तावाला BMC पाठोपाठ परिवहन प्राधिकरणाचीही मंजुरी। मुंबईत तुर्तास पाणी कपात नाही, धरणांमध्ये पुरेसा जलसाठा, मुंबई महापालिकेची माहिती। पाणी कपातीपासून मुंबईकरांना तूर्त दिलासा। नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, वाशिमला अवकाळी पावसाचा तडाखा, तर जळगाव, मनमाड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागात गारपिटीनं नुकसान। राज्यावर पावसाचं सावट, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा, विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून गारपीट। नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची बातमी राज्यातली। महाराष्ट्र कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।